गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियलच्या लास्ट लेक्चर पर्यंत आपण पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याच्या दोन पद्धती बघितल्या. दोन फॉर्म्युल्यावरचे पर्टिक्युलर इंटेग्रल आपण फाइंड आउट केलेले आहेत. आज आपण लेक्चर नंबर 40 मध्ये तिसरा जो फॉर्म्युला यूज करायचा आहे किंवा तिसरी जी पद्धत आहे पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याची ते बघणार आहे. मग एक्झाम्पल 36 ऑन पेज नंबर 616. फाइंड द जनरल इंटेग्रल ऑफ द इक्वेशन डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस 3 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस 2 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर which is equal to x plus y. मित्र हो, तिसरी पद्धत जी होती पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याची ती काय होती हो? जर राइट हँड साइडची टर्म x टू द पॉवर m इंटू y टू द पॉवर n या फॉर्म मध्ये जर असेल तर पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू x टू द पॉवर m इंटू y टू द पॉवर n. मग हे जे डिनॉमिनेटरला f ऑफ d कॉमा d डॅश आहे हे एकतर असेंडिंग ऑर्डरनं किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं ती पॉलिनॉमियल लिहिल्याच्या नंतर त्याला न्यूमरेटरला न्यायचं. म्हणजे काय होईल? f ऑफ d कॉमा d डॅश ब्रॅकेटमध्ये त्याला पॉवर -1 इंटू x टू द पॉवर m इंटू y टू द पॉवर n. मग m आणि n ची व्हॅल्यू जे असेल ते. उदाहरणार्थ या प्रॉब्लेम मध्ये 1 आहे. त्यामुळे आपल्याला काय करता येईल की एक्सपान्शन करायच्या वेळेस विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरम त्याच आणि तितक्याच टर्म आपल्याला एक्सपांड करायचं आहे जितक्याची आपल्याला नीड आहे, गरज आहे. त्याच्या पुढे जरी केलं आपण तरी ते झिरोच होणार आहे. कारण आपल्याला माहित आहे जर x स्क्वेअर च्या आधी d स्क्वेअर असेल तर पहिली डेरिव्हेटिव्ह येते 2x आणि दुसरी डेरिव्हेटिव्ह येते 2. मग तुम्ही d क्यूब d रेस टू 4 हे एक्सपान्शन करूनही काय फायदा होईल? हायर डेरिव्हेटिव्ह झिरो येऊन जाईल त्याच्यानंतर. म्हणून जेवढं नीड आहे तेवढंच आपण एक्सपांड करणार आहोत. सोल्युशन: the given partial differential equation is delta 2z upon delta x square plus 3 times delta 2z upon delta x delta y plus 2 times delta 2z upon delta y square which is equal to x plus y. This equation can be written in symbolic form as d square plus 3 d dash plus 2 d dash चा वर्ग ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to x plus y, where capital D is equal to delta by delta x and capital D dash is equal to delta by delta y. मग त्याला तुम्ही f of d, d dash मध्ये लिहू शकता or f of d, d dash into z which is equal to x plus y, where d, d dash is equal to d square plus 3 d dash plus 2 d dash चा वर्ग. आता या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन, हेन्स द ऑक्झिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर प्लस 3m प्लस 2 विच इज इक्वल टू 0. म्हणजे काय केलं हो आपण? d इज इक्वल टू m ठेवलं आणि d डॅश इज इक्वल टू 1 ठेवलं. और m प्लस 1 m प्लस 2 विच इज इक्वल टू 0. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला काय मिळालं? m is equal to m1 is equal to -1 and m is equal to m2 is equal to -2. म्हणजे डिफरंट रूट्स मिळाले आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y मायनस x प्लस f2 ऑफ y मायनस 2x. हे मिळालं मित्र हो आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 3 d डॅश प्लस d डॅश चा वर्ग इंटू x प्लस y विच इज इक्वल टू
1 अपॉन डी स्क्वेअर, म्हणजे डिनॉमिनेटरला डी स्क्वेअर कॉमन घेतलं आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं 1 प्लस 3 डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी त्याचा वर्ग, पुन्हा ब्रॅकेट क्लोज आणि त्याला न्यूमरेटरला नेलं, त्याच्यामुळे त्याचा पॉवर झाला -1 इंटू एक्स प्लस वाय. आता याला विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरम आपण एक्सपांड करणार आहोत. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस 3 डी डॅश अपॉन डी प्लस, आता याच्या पुढची टर्म जे येणार आहे ते डी डॅश अपॉन डी त्याचा वर्ग होईल, त्याची आपल्याला गरजच नाही आणि म्हणून प्लस डॉट 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 आपण केलेला आहे. आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट या एक्स प्लस वाय नी मल्टिप्लाय करायचं, एक्स प्लस वाय मायनस 3 टाइम्स डी डॅश अपॉन डी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस 3 1 अपॉन डी. आता काय केलं, डी डॅश स्टँड्स फॉर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, मग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल प्लस वाय ची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, ब्रॅकेट क्लोज. आणि इथं मात्र काय राहिला, एक्स प्लस यस झालं एक्स प्लस वाय आला. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस 3 1 अपॉन डी म्हणजे काय हो, इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय आलं मग एक्स आला, आणि विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस 2x. आता 1 अपॉन डी म्हणजे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स किती वेळा करावं लागेल आपल्याला, 2 वेळा. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी, एक वेळा जर इंटेग्रेशन केलं तर y इंटू एक्स येते मायनस 2x चा वर्ग अपॉन 2 येते, 2 कॅन्सल होते म्हणजे xy मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 अपॉन डी इन ब्रॅकेट xy मायनस एक्स स्क्वेअर. पुन्हा इंटेग्रेशन केलं विथ रिस्पेक्ट टू x, काय येईल, y इंटू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. हे काय मिळालं हो आपल्याला, हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. आणि कंप्लीट सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन जर आपल्याला लिहायचं असेल तर z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल, मग ते लिहू आता. हेन्स द जनरल इंटेग्रल इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू f1 ऑफ y मायनस एक्स प्लस f2 ऑफ y मायनस 2x plus x square y divided by 2 minus x cube divided by 3 where f1 f2 are arbitrary functions. आता आपण एक पुन्हा एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल 37 ऑन पेज नंबर 617. काय आहे एक्झाम्पल, सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय मायनस 6 डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर which is equal to x plus y. Solution: the given partial differential equation is delta 2z upon delta x square plus delta 2z upon delta x delta y minus 6 delta 2z upon delta y square which is equal to x plus y. This equation can be written in symbolic form as d square plus d dash minus 6 d dash चा वर्ग ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to x plus y, where capital D is equal to delta by delta x and capital D dash is equal to delta by delta y. Its auxiliary equation is m square plus m minus 6 which is equal to 0. इथं काय केलं आपण, D is equal to m and D dash is equal to 1 चा वापर केला. आता याचे फॅक्टर जर पाडायचे असेल तर याचे फॅक्टर मिळतील आपल्याला m minus 2 into m plus 3 which is equal to 0. That means what? m is equal to m1 is equal to 2 and m is equal to m2 is equal to minus 3. म्हणजे डिफरंट रूट्स मिळाले मित्र. आणि डिफरंट रूटसाठी आपल्याला ऑलरेडी माहित आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कोणत्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. हेन्स the complementary function is
f1 of y plus m1x plus f2 of y plus m2x. Hence complementary function which is equal to f1 of y plus 2x plus f2 of y minus 3x. तर हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपलं काय राहिलं काढायचं, पर्टिक्युलर इंटेग्रल. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस डी डी डॅश मायनस 6 डी डॅश चा वर्ग इंटू एक्स प्लस वाय. एक तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं आपल्याला ही पॉलिनॉमियल लिहावं लागेल आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय कॉमन काढायचं आहे, 1 अपॉन डिनॉमिनेटरला डी स्क्वेअर कॉमन काढायचा आहे आणि मग डिनॉमिनेटरला ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस डी डॅश अपॉन डी मायनस 6 डी डॅश अपॉन डी ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग आणि इंटू एक्स प्लस वाय. त्याला जर न्यूमरेटरला नेलं तर विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस डी डॅश अपॉन डी मायनस 6 इन ब्रॅकेट डी डॅश अपॉन डी ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेट क्लोज्ड टू द पॉवर -1 इंटू एक्स प्लस वाय. मित्र हो, याला आता आपण बायनॉमियल एक्सपान्शननी एक्सपांड करणार आहोत आणि आपल्याला जितकी गरज आहे तेवढंच आपण टर्म लिहिणार आहोत. जास्तीचं लिहून काही फायदा नाही, बिकॉज हायर डेरिव्हेटिव्ह आर 0 येऊन जाईल. मग विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस डी डॅश अपॉन डी प्लस डॉट 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 ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस वाय. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय नी मल्टिप्लाय केलं मायनस डी डॅश अपॉन डी पुन्हा इंटू एक्स प्लस वाय. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट डी प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन डी. आता काय केलं आपण, हा डी डॅश जो आहे तो एक्स वर प्लस वाय वर ऑपरेट केला. एक्स वर जर ऑपरेट केला तर 0 आलं, प्लस वाय वर जर ऑपरेट केलं तर 1 आलं. का झालं हो असं, कारण आपल्याला माहित आहे डी डॅश स्टँड्स फॉर डेरिव्हेटिव्ह पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स एज अ कॉन्स्टंट. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन डी म्हणजे काय, इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आलं 1चं मग इंटेग्रेशन एक्स आलं, हा एक्स आणि हा एक्स कटला. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इंटू वाय. याला आता आपल्याला 2 वेळा इंटेग्रेशन करायचं आहे आणि 1 अपॉन डी चा अर्थ आहे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामुळे 1 अपॉन डी एक वेळा जर आपण इंटेग्रेशन केलं तर इंटेग्रेशन डी एक्स इज एक्स, पहिलेचा वाय आहेच, विच इज इक्वल टू पुन्हा जर इंटेग्रेशन केलं तर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2, पहिलेचा वाय आहेच. सो हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. त्यामुळे आता द कम्प्लीट सोल्युशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. काय आहे हो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढलं आपण, z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस 2x प्लस f2 ऑफ y मायनस 3x प्लस एक्स स्क्वेअर y डिवायडेड बाय 2 आणि वेअर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन. मित्र हो, हे जी दुसरी पद्धत होती राईट हँड साईडला एक्स रेस टू एम आणि एक्स रेस टू यांचे आपण 2 एक्झाम्पल्स घेतले. अजून एखादा एक्झाम्पल घेऊ, पण आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.